कांग्रेस प्रदेशाध्यक्ष और विधायक नाना पटोले ने विपक्ष पर कई मुद्दों को लेकर निशाना साधा है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र गड्ढे में हो चुका है, जिसे बुझाने के लिए जिम्मेदारी हमारे भाई देवेंद्र फडणवीस को दी गई है। उन्हें गड्ढे भरने की शक्ति मिले, ऐसा कहते हुए उन्होंने ऑपरेशन लोटस और कई मुद्दों पर टिप्पणी की है। ये जानते पटोले ने क्या कहा। मी म्हटलं आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना गड्डे महाराष्ट्राचे भरायला ताकद मिळो असं म्हटलेलं आहे। तर हे आमचेच म्हणतो, मी पण त्यांना आमचे मित्र आम्ही असंच म्हणतो। असं आम्ही आमचं म्हटल्यामुळे काय झालं, ते देवेंद्र फडणवीस माझ्या काँग्रेसमध्ये आलेत का? अनर्थ करू नका। हे महाराष्ट्राचं कल्चर आहे आणि महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये विचाराची लढाई वेगळी होऊ शकतं, पण जे काही संबंध असतात ते संबंध कायम ठेवायचे, हे महाराष्ट्र कल्चर आहे। आणि महाराष्ट्राचं कल्चर आम्ही सांभाळलं तर कोणाला अडचण कशाला असावी। आम्ही विधानसभेच्या रेकॉर्डला ते पण बोलतात आणि मी पण बोलतो, रेकॉर्डला आहे आमचं। त्याच्यामुळे आमची मैत्री ही काही लपलेली नाही महाराष्ट्राला। त्यामुळे आम्ही वैचारिक काय असेल आमची लढाई, पण आम्ही दोघंही एकत्रितच आहोत। तुम्ही आमचे म्हटलं तर मग काय, ते आमच्या पक्षात येणार आहेत? तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाचा जो राजीनामा जुना विषय होता, परत एकदा सभागृहामध्ये उपस्थित केला। पुरावे द्यावे लागतात, ते वकील आहेत निष्णात, काही त्यांना सायटेशन द्यावं लागतं, ते त्यांनी दिलेत। अरे वाईट का नाही, चल। आज खऱ्या अर्थानं जसं पाकिस्तान आणि बांगलादेश आणि श्रीलंका या देशाचं लोकशाही जी आज धोक्यात निर्माण आलेली आहे, तीच परिस्थिती भारतातही सुद्धा आता सुरू झालेली आहे। जनभावना आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही हे सरकार जे आज आलेलं आहे, या सरकारला आमच्या मतानं आलेलं नाही असं अनेक शहरात, अनेक गावात याच्यावरची चर्चा चालली आहे। जनभावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात। मार्कंडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मकपोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला शासनाने त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे। अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव सुरू झालेत। ही मार्कंडवाडीची घटना नुसती महाराष्ट्रापुरतच राहिली नाही, तर देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झाली। भारतासारख्या बलशाली लोकशाहीचा देश असं याची किमया पूर्ण जगात होती, पण भारताची लोकशाही आता धोक्यात आली, नीती आहे ही आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे। जे काही आता जे सरकार झालं, त्यांना जे असुरी बहुमत मिळालं आणि पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सरकारने अभिनंदन वेगळं राहिलं आणि राजकीयच भाषण करताना आपण दोन उपमुख्यमंत्र्यांना पाहिलं। म्हणजे सत्तेमध्ये कसा माज आलेला आहे ही दर्शन पूर्ण महाराष्ट्र बघत होतं। एका आमदाराने तर शपथ घेत असताना सांगितलं की, कारण म्हणावं लागतं मी निवडून आलो आहे म्हणून, त्यांनी सांगितलं मी निवडून आलो नाही म्हणून। अशा पद्धतीचं शपथ घेताना त्यांनी वक्तव्य केलं, ते रेकॉर्डवर आहे। आणि अनेक आता सत्ता पक्षातले आमदार आपल्याला स्वतःला चिमटे घेऊन बघतात की खरंच मला एवढ्या मताने मी कसं निवडून आलो, मला तर लोक हाकलत होते गावात मोहल्ल्यामध्ये, मी आलो निवडून कसं, अशी चिमटे घेऊन बघणारे आमदार अनेक आपण भाजपमध्ये आता सत्ता पक्षातले पाहतो आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की ऑपरेशन कमळ वगैरे हे जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे, म्हणजे इकडे निवडणूक आयोग आणि बीजेपी मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर डाका टाकण्याचा करता येतो तो करतातच, पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे, अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतोय त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतंय। आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे,
तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे ज्याचा संघ आणि त्यांची लोक यांचं स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये कुठलं योगदान नव्हतं आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करताय आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहे हे निषेधार्थ आहे. कारण न्यूज के लिए नितिन तिड़गुड़े की रिपोर्ट। डॉक्टर मेघाज द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मानीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।